अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. तर 23 एप्रिल चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती हा दिवस म्हणजे दोन्ही संगम आणि त्यातले त्यात म्हणजे मंगळवार पण आला आहे. तर चैत्र पौर्णिमा हा आपल्या कुलस्वामींना प्रसन्न करून घेण्याचा दिवस असतो. ज्यांना चैत्र नवरात्रीत काही सेवा करायला जमल्या नाहीत किंवा कुलाचार करायला जमला नाही त्यांनी चैत्र पौर्णिमेला कोणतीही सेवा करण्यास किंवा कुलाचार त्यांनी नक्कीच करावा. प्रत्येकाची परंपरा वेगळी असते. बऱ्याच घरात चैत्र महिना पाळला जात नाही. जसं शारदीय नवरात्र असतं तसंच चैत्र नवरात्र पण असते. यामध्ये आपल्याला आई भगवतीची सेवा करायची असते. बऱ्याच वेळी काय होतं, आपण आपल्या कुलदेवीची सेवा सोडून बाकीच्या देवाच्या पूजा करत बसतो. त्यामुळे सांसारिक अडचणी ह्या निर्माण होतात आणि आपल्या घराची कुठलीही प्रगती होत नाही. तुमच्या घरात योग्य पद्धतीने जर कुलाचार करायचा असेल तर मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. देवीच्या आशीर्वादाने तुमचे सर्व चांगले असेल तरी पण ह्या सेवा आपल्याला करायच्याच आहेत. योगायोगाने बघा ना, आज चैत्र पौर्णिमा, मंगळवार आणि हनुमान जयंती या सर्व एकत्र आले आहेत. 23 तारीख हा संपूर्ण दिवस हा पौर्णिमा असणार आहे. बऱ्याच घरात संध्याकाळी कुलाचार केला जातो. कुलाचार फक्त महत्त्वाचा आहे तो तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार कधीही केला तरीही चालेल. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. आई भगवतीची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे काय तर दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे. दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही या दिवशी नक्कीच करा. 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र हा पाठ करा. सिद्धकुंजिका पठण केल्यावर काय होतं, दुर्गा सप्तशतीचा जर आपण पाठ वाचला तर त्याचं फळ मिळण्यासाठी आपल्याला सिद्धकुंजिका पठण केलं जातं. ज्यांना खूपच अडचणी आहेत त्यांनी 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र करा. या दिवशी सत्यनारायण पूजा आहे ती पण करायला चुकू नका. तसेच कुंकुमार्चन पण करायला या दिवशी चुकू नका. असं म्हणतात की पौर्णिमे दिवशी कुंकुमार्चन आपल्या कुलदेवीच्या टाकावर फोटोवर केलं तर अतिउत्तमच. श्रीयंत्रावर जरही केलं कुंकुमार्चन तरीही चालेल. आई भगवतीला कुंकुमार्चन खूप प्रिय आहे म्हणून कुंकुमार्चन करा. तुम्ही कुंकुमार्चन केलं, टाक लगेच उचलला तरीही चालेल. काय म्हणतात की आम्ही टाक दिवसभर ठेवला तरी चालतो का, तर तसं काय नाही. तुम्हाला जर काही अडचण असतील तर तुम्ही 1-2 मिनिट थांबून तो टाक नंतर उचलू शकता. आणि त्याच्यावरचं कुंकू काय करायचं, आपण कुंकू इतरांना वाटत बसतो की धरा प्रसादही घ्या, तर तसं करायचं नाही. कारण आपण ही एवढी उच्च कोटीची सेवा केली आणि ती तुम्ही ते दुसऱ्याला देणार, तसं नाही करायचं. हे कुंकुमार्चन आपण जर कुंकू शिल्लक राहिलं तर दुसऱ्या वेळेस पण आपण त्याच कुंकवाने कुंकुमार्चन केलं तरी चालेल. त्याने पण त्याच्या कुंकवाची शक्ती ही दुप्पट वाढते. चैत्र महिन्यात देवीला आपल्याला आता एक उपाय सांगणार आहे मी, ती नक्कीच करा. चैत्र महिन्यात देवीला 11 लवंगाची माळ अर्पण करा. नंतर ती माळ एका निर्माल्यात टाकून द्या. पण 11 लवंगा घेताना तुम्ही त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, त्याला अख्खे फुलं असावेत हे तुम्ही लक्षात घ्या. आणि 11 लवंगाची माळ आपल्याला आपण कसं गाठी मारतो ना दोऱ्याला, पांढऱ्या दोऱ्यात किंवा लाल दोऱ्यात तुम्ही त्याला गाठी मारून देवीला ती माळ अर्पण करा. 11 लवंगाची माळ घालण्याची पद्धत आणि नंतर आपल्याला लवंगाचं अर्चन पण करायचं आहे. आपण कुंकुमार्चन करतो ना तसंच आपल्याला लवंगाचं पण अर्चन करायचं आहे. आणि हे लवंगाचं अर्चन केल्यानंतर आपल्याला 21 लवंगा घ्यायच्यात. त्या 21 लवंगामध्ये तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र हा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात भेटून जाईल. नसेल तर तुम्ही गुगलला सर्च मारा आणि 21 लवंगा, 1 लवंग घ्यायची, कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि लास्ट नमो नमो म्हणायचं आणि देवीच्या चरणी ते अर्पण करायचं. आता ह्या लवंगाचं करायचं काय तर तुमच्या घरात कोणी एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा जर दारू तंबाखू असं जर व्यसन असेल तर त्यांना हे खायला द्या. कारण हे टाकून देऊ नका. नंतर एवढं लक्षात ठेवा, हे मसाल्याच्या कुठल्याही पदार्थात टाकू नका. कारण हा प्रसाद म्हणून आपण देवीच्या चरणी अर्पण केले. तुम्हाला जर वाटलं तर मी ह्याचा चहा करून प्यायला तरी चालेल, पण त्याची पोटली पण बांधू नका. दुसरं म्हणजे या दिवशी सत्यनारायण करायला विसरू नका. दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. सिद्धकुंजिका स्तोत्र, कुंकुमार्चन ह्या सेवा या दिवशी नक्कीच करा. कारण हा एक वर्षातून सण येतो, त्यामुळे तुम्ही ह्या सेवा नक्कीच करा. कुलदेवीची ओटी भरायला पण विसरू नका. मूळ म्हणजे काय तर कुलदेवीची ओटी पण तुम्ही भरायला विसरू नका. तुम्हाला जर मूळ पीठावर जायला जमत नसेल तर तुम्ही आपल्या घरात जर कुलदेवीचा टाक फोटो असेल त्यांच्या समोर जरी भरले तरी चालेल. पण आपल्या घराच्या
सभोवताली एखादं मंदिर जर असेल तर तिथं जाऊनही तुम्ही कुलदेवीची ओटी भरली तरीही चालेल. कारण एवढी सेवा करायची आणि ओटी जर नाही भरायची तर तुम्हाला त्याचं फळ नाही मिळणार. त्यामुळे तुम्ही कुलदेवीची ओटी नक्कीच भरायला जा. कारण ओटी भरायला लागतंच काय, 1 पीस नारळ, तांदूळ म्हणजे ओटीचं सामान ते घेऊन तुम्ही कुलदेवीची ओटी नक्कीच भरा. आणि कुलदेवीची कृपा तुमच्या घरावर अशीच राहू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.